Hello students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the sector of circle. Sector of circle. Sector of circle म्हणजेच वर्तुळ पाकळी. वर्तुळ पाकळी याचा अर्थ काय बघा. समजा सपोज दिस इज अ सर्कल, ओ इज द सेंटर आणि इथे आपण एखादी आर्क काढली. आता मेजर आर्क मायनर आर्क मागच्या आपण पाहिले म्हणजे वर्तुळ कंस. मग आता समजा पॉईंट ए आहे, पॉईंट बी, पॉईंट सी, पॉईंट डी. तर ही जी आर्क आहे, आर्क ए बी सी, तिचा हा ए पॉईंट ओ बरोबर जोडला, हा सी जोडला, तर या ठिकाणी सेंटरजवळ जो अँगल तयार होतो तो तयार झाला थीटा. पण इथे हा जो थीटा आहे त्याला म्हणणार सेंट्रल अँगल, सेंटरजवळ तयार होतो म्हणून. आणि मग हा जो एवढा भाग तयार होईल डार्क केलेला, ह्या भागाला म्हणायचं सेक्टर ऑफ सर्कल. ह्या भागाला काय म्हणायचं? सेक्टर ऑफ सर्कल. आणि नाव देताना सेक्टर ओ डॅश आणि एंड पॉईंट घ्यायचे आणि मध्ये एखादा घ्यायचा, ओ डॅश ए बी सी. तसंच हा उरलेला मागचा आता त्याला म्हणणार सेक्टर ओ डॅश ए डी सी. आता हे जे सेक्टर आहे डार्क केलेला, इथे जर आपण पाहिलं तर डायमीटर आपण अशी काढू शकतो. डायमीटर म्हणजे हा वरचा भाग आणि खालचा भाग, म्हणजे हे हाफ सर्कल तयार झालं. मग ज्या वेळेस ही जी सेक्टर आहे हे हाफ सर्कलपेक्षा कमी असेल तर त्याला म्हणा मायनर सेक्टर. मायनर सेक्टर. आणि त्याचं मेजरमेंट हाफ सर्कलपेक्षा जास्त असेल तर त्याला म्हणा मेजर सेक्टर. आणि दोन्ही एकत्र केले तर सर्कल तयार होईल, कंप्लीट सर्कल तयार होईल. ओके. मग आता हा जो सेक्टर आहे त्याचा एरियाचा फॉर्म्युला बघूया. एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर. मग एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आहे थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. नंतर ही जी आर्क आहे किंवा कंस आहे त्याची जर लेंथ काढायची असेल त्याला म्हणणार आपण लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. मग तुम्ही या 2 ने याला डिवाइड करून थीटा अपॉन 180 इंटू पाय आर हे सूत्र वापरलं तरी चालेल. आता हा एरिया आणि लेंथ दोघांमधलं काय रिलेशन आहे? तर ए इज इक्वल टू यल इंटू आर अपॉन 2. ए म्हणजे एरिया ऑफ सेक्टर, यल म्हणजे लेंथ ऑफ आर्क आणि आर म्हणजे रेडियस ऑफ द ओके. म्हणजे अशा पद्धतीने आपण याचं रिलेशन बघतोय. यातला अजून एक रिलेशन आहे. दोन्ही फॉर्म्युले एकत्र जर केले तर ए अपॉन पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू यल अपॉन 2 पाय आर इज इक्वल थीटा अपॉन 360. हे रिलेशन वापरून देखील आपण एक्झाम्पल्स सॉल्व करू शकतो. या सगळ्या सूत्रांचा वापर आपल्याला पुढचा जो प्रॅक्टिस सेट 7.3 आहे त्याचा विचार करायचा आहे. ओके. हे कंप्लीट करा. लघु पाकळी, विशाल पाकळी आणि त्या पाकळीचं क्षेत्रफळ. नाव कसं दिलं जातं ते लक्षात ठेवा. ओके. प्रॅक्टिस सेट 7.3. फर्स्ट एक्झाम्पल. रेडियस ऑफ ए सर्कल is 10 centimeter. Measure of an arc of the circle is
54 degree, find the area of sector associated with the arc. आणि पायची व्हॅल्यू देऊन ठेवली 3.14. काय काय दिले जरा एकदा बघूया ते. ओके, रेडियस ऑफ सर्कल दिलंय r इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. नंतर मेजर ऑफ एन आर्क ऑफ द सर्कल, मेजर ऑफ आर्क म्हणजेच थीटा 54 डिग्री. फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर A इज इक्वल टू व्हॉट. मग एरिया ऑफ सेक्टर दॅट इज A इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पाय r स्क्वेअर. Therefore, A is equal to theta upon 360 into pi ची व्हॅल्यू 3.14. थीटा पण दिलेले आपल्याला 54 इंटू 3.14 इंटू रेडियस 10 इंटू 10. सिम्प्लिफाय करूया. याला 18 ने भाग जाईल. 18 त्रिक 54, 18 दुने 36. Therefore, A इज इक्वल टू, आता या 3.14ला 10 इंटू 10 म्हणजे 100 ने मल्टिपल केलं, त्याचे 2 डेसिमल निघून जातील. म्हणजे उरलं काय 3 इंटू 314 अपॉन 20. आता ह्या 2 ने याला डिवाइड करून टाका. 10 इथे 157. देअरफॉर A इज इक्वल टू, याने याला मल्टिपल करा. 3 7 21, 2 15, 2 17, 1 3 1 3 1 4 डिवाइडेड बाय 10. आणि 10 ने डिवाइड करणं म्हणजे एक डेसिमल वाढवणं. देअरफॉर A इज इक्वल टू 47.1 सेंटीमीटर स्क्वेअर. देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर इज 47.1 सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. Now see the second example. Second example, measure of an arc of a circle is 80 centimeter and its radius is 18 centimeter. Find the length of the arc. Find the length of the arc. आणि पायची व्हॅल्यू देऊन ठेवली आहे. पाय इक्वल टू 3.14. आता काय काय दिले बघा. मेजर ऑफ एन आर्क ऑफ ए सर्कल इज 80 सेंटीमीटर. आता आर्कचं मेजरमेंट सेंटीमीटरमध्ये येणार नाही, ते डिग्रीमध्ये येईल. ही चूक आहे.
इथे सेंटीमीटर नको आहे, इथं काय पाहिजे, डिग्री पाहिजे. म्हणजेच थिटा दिला आहे. थिटा इज इक्वल टू 80 डिग्री अँड इट्स रेडियस इज 18 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ द आर्क. L इज इक्वल टू व्हॉट. मग L इज इक्वल टू थिटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. L इज इक्वल टू थिटा आहे आपल्याकडे 80 अपॉन 360 2 इंटू 3.14 इंटू रेडियस 18. 0 गेला 0 गेला. 18 एका 18, 18 दुने 36, 2 आणि 2 कॅन्सल झाला. देअरफॉर L इज इक्वल टू हा 8 इंटू 3.14. देअरफॉर L इज इक्वल टू 8 चौक 32, 3 8 एक 8 3 11, 1 24 आणि 1 25 सेंटीमीटर. लेंथ असल्यामुळे फक्त सेंटीमीटर. मग लेंथ ऑफ आर्क. देअरफॉर द लेंथ ऑफ आर्क is 25.12 सेंटीमीटर. 25.12 सेंटीमीटर. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल. Third example, radius of a circle is 3.5 centimeter and length of its arc is 2.2 centimeter. Find the area of sector. Find the area of sector. एरिया ऑफ सेक्टर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. काय काय दिलं आहे बघा. रेडियस देऊन ठेवली आहे. आर इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. लेंथ दिली आहे, लेंथ ऑफ आर्क 2.2 सेंटीमीटर आणि एरिया ऑफ सेक्टर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. काय फॉर्म्युला आहे. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू लेंथ इंटू रेडियस अपॉन 2. लेंथ आहे 2.2 इंटू रेडियस आहे 3.5 डिवाइडेड बाय 2. 2 ने डिवाइड करा. 2 1 2, 2 1 2, 2 1 2. देअरफॉर A इज इक्वल टू 1.1 इंटू 3.5. थोड्या डेसिमल सगळे विसरून जा. 11 5 55, 5 11 3 33 आणि 5 38. हे एक डेसिमल, हा एक डेसिमल. 3.85 सेंटीमीटरचा स्क्वेअर. देअरफॉर द एरिया ऑफ द सेक्टर इज 3.85 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि कंप्लीट करा. पुढचा आहे क्वेश्चन नंबर 4.
radius of a circle is 10 centimeter. Radius of a circle is 10 centimeter. Area of a sector of the sector is 100 centimeter square. Find the area of its corresponding major sector. Pi equal to 3.40. Okay. Radius of a circle दिले 10 centimeter. R is equal to 10 centimeter. Area of a sector of the sector नहीं है तर ते of circle है. Of the circle is 100 centimeter. A is equal to 100 centimeter square. Find the area of its corresponding major sector. मेजर सेक्टरचा एरिया काढायचा आहे. मेजर सेक्टर इज इक्वल टू व्हॉट. आता एक लक्षात घ्या, जेव्हा मेजर सेक्टरचा एरिया काढायचा असेल तर आपल्याला पहिले मायनर सेक्टरचा एरिया माहीत पाहिजे. आणि तो जो फॉर्म्युला आहे एरिया ऑफ सेक्टर आपण म्हणतो तो खरं मायनर सेक्टरसाठी वापरला जातो. मग एरिया ऑफ मायनर सेक्टर, एरिया ऑफ मायनर सेक्टर is equal to theta upon 360 into pi r square. आता हे जे दिले त्याने एरिया ऑफ सेक्टर ऑफ ए सर्कल म्हणजेच तो मायनर सेक्टर दिलेला असतो. तो काय दिलेला असतो? मायनर सेक्टर दिलेला असतो, हे लक्षात ठेवा. मग एरिया ऑफ मायनर सेक्टर, आता फॉर्म्युला वापरायची गरज नाही, ऑलरेडी तो देऊन ठेवला आहे. किती आहे? 100 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. आता मायनर सेक्टर दिला आहे, मेजर काढायचं असेल तर आपल्याला सर्कलचा एरिया काढायला लागेल. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. मग पायची व्हॅल्यू दिलेली आहे 3.14. रेडियस आहे 10 इंटू 10 इंटू 100 म्हणजे 2 डेसिमल जातील फक्त. 314 सेंटीमीटर स्क्वेअर. देअरफॉर एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू 314 सेंटीमीटर स्क्वेअर. आता मायनर एरिया सेक्टरचा एरिया काढायचा असेल, एरिया ऑफ मेजर सेक्टर इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल माइनस एरिया ऑफ माइनर सेक्टर. एरिया ऑफ माइनर सेक्टर सर्कलमधून तो मायनस करा म्हणजे काय येईल? ठीक आहे, एवढं कंप्लीट करा, वर घेऊया आपण ते. ओके, प्रश्न काढून टाकतो मी. Therefore, area of major sector is equal to area of circle 340 minus minor sector 100 is equal to 214 centimeter square. Okay, area of major sector equal to
214 सेंटीमीटर स्क्वेअर. व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. नाव सी द क्वेश्चन नंबर 5. Area of a sector of a circle of radius 15 centimeter is 30 centimeter square. Find the length of the arc of the sector. काय काय दिले बघा. एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल ऑफ रेडियस 15 सेंटीमीटर इज, म्हणजे रेडियस 15 सेंटीमीटर आहे आणि एरिया ऑफ सेक्टर दिला आहे म्हणजे ए इज इक्वल टू 30 सेंटीमीटर स्क्वेअर आणि लेंथ ऑफ आर्क ऑफ सेक्टर विचारलं म्हणजे एल इक्वल टू व्हॉट. फॉर्म्युला आहे ए इज इक्वल टू एल इंटू आर अपॉन टू 30 इक्वल टू लेंथ माहीत नाही 15 अपॉन 2. क्रॉस करा. 30 इंटू 2 अपॉन 15 इज इक्वल टू एल. 15 1 15, 15 2 30, 2 into 2 that is 4 equal to L. That is the length of the arc, the length of the arc of the sector is 4 centimeter. Length of the arc is 4 centimeter. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. नाउ सी द क्वेश्चन नंबर 6. In figure radius of circle is 7 centimeter. Measured arc MBN is equal to 60 degree. Find first area of circle, second area of sector O dash MBN and third area of sector O dash MCN. ओके, काय काय दिले बघा. रेडियस ऑफ सर्कल देऊन ठेवलं आहे, म्हणजेच
R is equal to 7 सेंटीमीटर. मेजर्ड आर्क MBN, ही जी आर्क MBN आहे तिचं मेजरमेंट दिलं आहे 60 डिग्री आणि इथे 68 दिसतंय. तर फिगरमध्ये चुकलं आहे. फिगरमध्ये सुद्धा 60च पाहिजे. 60 डिग्री. ओके, म्हणजे थिटा देऊन ठेवला आहे. थिटा इज इक्वल टू 60. नंतर विचारले, हे 3 घटक आपल्याला विचारले. तर पहिलं एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू पायची व्हॅल्यू 22/7 घ्या इंटू रेडियस 7 इंटू 7. 7 1 7 1 1 म्हणजे 22 इंटू 7 154 सेंटीमीटर स्क्वेअर. देअरफॉर एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू 154 सेंटीमीटर स्क्वेअर. नंतर एरिया ऑफ सेक्टर विचारला आहे. मायनर सेक्टर आहे. मायनर सेक्टरचा एरिया काढायचा आहे. एरिया ऑफ ओ डॅश MBN इज इक्वल टू थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. आता पाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू डायरेक्ट आपल्याकडे आली आहे, ती टाकली तरी चालेल, काय अडचण नाही. इज इक्वल टू थिटा 60 इंटू 360 इंटू 154. 0 गेला 0 गेला. 6 1 6 6 6 36. पुन्हा 6 1 6 6 2 12. 6 ने पूर्ण जाणार नाही तिथे. ठीक आहे, 2 आणि देऊ आपण. 2 त्रिक 6 आणि इथे 2 7 14 2 7 14. म्हणजेच इथे आपल्याला एवढं कंप्लीट करा, मग सांगतो. ओके, व्हिडिओ पॉज करा, तेवढा पार्ट कंप्लीट करा. बघूया आता इथे उरलं काय, 77/3 उरला आहे फक्त. मग एरिया ओ डॅश MBN इज इक्वल टू 77/3 इज इक्वल टू 3 डिवाइड केल्यावर 3 2 6 17 3 5 15 परत 2 3 6 18 3 6 18. या पद्धतीने रिकरिंग येत जाणार आहे. म्हणजे शेवटचं जे आन्सर आपल्याला लिहायचं आहे. देअरफॉर एरिया ऑफ ओ डॅश MBN इज इक्वल टू 25.67 सेंटीमीटर स्क्वेअर. 67 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि सेकंड काढूया. एरिया ऑफ मेजर आर्क MCN इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल माइनस एरिया ऑफ माइनर सेक्टर AO डॅश MBN इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल जी व्हॅल्यू आपण काढली ती 154 मायनस 25.67 इज इक्वल टू. याचं सबस्ट्रॅक्शन करूया. $154.00 मायनस 25.67. 10मधून 7 गेले 3, 10मधून 7 गेले 3, 14मधून 6 गेले 8 आणि 15मधून 3 गेले 12. 128.33 सेंटीमीटर स्क्वेअर. देअरफॉर एरिया ऑफ मेजर सेक्टर MCN इज इक्वल टू 128.33. आता हेच तुम्ही एकाच डेसिमलपर्यंत राऊंड अप केलं तर ही किंमत 5 पेक्षा कमी आहे, सोडून द्या, म्हणजे 3 उरला. म्हणजे उत्तर आलं 128.3. इथे पण हा 7 आहे, 7चं 1 कन्सिडर करून शेजारी मिळवला, त्याचं उत्तर येईल 25.7. केलं तरी चालेल, पण शक्यतो गरज नाही, हेच ठेवणं योग्य राहील तिथे. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. Now see the question number 7.
7 number question. In figure, radius is r is equal to 3.4 centimeter. Perimeter of sector P dash ABC is 12.8 centimeter. Find area of P dash ABC. फिगर बघा. ओके, आपल्याला काढायचं काय ते लक्षात घ्या एकदा. ओके, मग आता इथे बघूया आपण. रेडियस देऊन ठेवली आहे, म्हणजे रेडियस इज इक्वल टू r इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर. नंतर पेरिमीटर ऑफ सेक्टर म्हटलं आहे. पेरिमीटर ऑफ सेक्टर म्हणजे काय? हा एवढा जो पार्ट आहे त्याची ही साईड त्याची लेंथ, ही साईड त्याची लेंथ आणि ही जी आर्क आहे त्या आर्कची लेंथ, तिघांची ॲडिशन. मग पेरिमीटर ऑफ सेक्टर P dash ABC is equal to PA plus PC plus length of arc ABC. Length of arc ABC. Therefore, perimeter किती दिली आपल्याला? 12.8 is equal to radius आहे 3.4. आता P आणि PC हे रेडियस आहे दोन्ही पण. 3.4 plus 3.4 plus length of arc ABC L. Therefore, 12.8 equal to 6.8 plus L. हा मायनस करा म्हणजे उरले 6. 6 सेंटीमीटर इक्वल टू L. Therefore, length of arc is equal to 6 सेंटीमीटर. विचारलं काय ते बघा. एरिया काढायचा आहे. एरिया ऑफ सेक्टर P डॅश ABC. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. A इज इक्वल टू L इंटू R अपॉन 2. देअरफॉर एरिया ऑफ मायनर सेक्टर P डॅश ABC इक्वल टू लेंथ आली आहे 6, रेडियस आहे 3.4 डिवाइड बाय 2. 2 1 जा 2, 2 3 जा 6. देअरफॉर इज इक्वल टू 3 इंटू 3.4. एरिया P डॅश ABC इक्वल टू 12 1 9 1 10 सेंटीमीटर स्क्वेअर. 10.2 सेंटीमीटर स्क्वेअर. तर या पद्धतीने आपल्याला त्याचा एरिया काढावा लागेल. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. नाव सी द क्वेश्चन नंबर 8. O is the center of circle. O is center of circle. Angle ROQ is equal to angle MON
is equal to 60 degree. OR is equal to 7 centimeter and OM is equal to 21 centimeter. Find the lengths of arc RXQ and arc MYN. Pi is equal to 22/7. काय काय विचारले ते एकदा बघूया. दोन आर्क आहेत, दोन्ही याची लेंथ काढायची. मग आता दोन सेपरेट विचार करूया. फॉर आर्क RXQ, फॉर आर्क RXQ. मग RXQ ही जी आर्क आहे त्याच्यासाठी रेडियस कोणती होणार आहे? छोटी OR हे रेडियस असेल. मग R इक्वल टू 7 सेंटीमीटर. ओके. नंतर हा अँगल थीटा आहे, थीटा इक्वल टू 60 आणि आपल्याला काढायचं आहे लेंथ ऑफ आर्क RXQ is equal to theta upon 360 into 2 pi r is equal to, therefore L is equal to theta आहे 60 upon 360 into 2 into pi ची व्हॅल्यू 22/7 into radius 7. 7 कॅन्सल, 0 गेला, 6 1 जा 6, 6 6 जा 36, 3. That is L is equal to 22/3 is equal to 7 21 1 3 3 9 पुन्हा तेच येत जाणार आहे. Therefore length of arc is arc RXQ is equal to 7.33 लिहिले तरी चालेल किंवा नसतं 7.3 लिहिले तरी चालेल. 7.3 सेंटीमीटर. ओके. व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. पुढचं आहे आर्क MYN. आपण इथे म्हणणार आहे फॉर आर्क MYN. त्यासाठी रेडियस बदलेल. रेडियस पूर्ण असेल OM, ती आहे 21, थीटा 60च असणार आहे. इथे येईल MYN therefore L is equal to theta 60/360 2 into 22/7 into radius 21. 0 0 6 3 7 1 7 7 3 21 3 3 cancel. L is equal to 22. Length of arc MYN is equal to 22 centimeter. या पद्धतीने आपण ह्या प्रॅक्टिस सेटमधले 8 क्वेश्चन कंप्लीट केले. पुढचा जो हाफ पार्ट असेल, उरलेले 5 क्वेश्चन पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. ओके. व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. तुम्हाला माझं टीचिंग आवडलं असेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. ओके. थँक्यू.